नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी जे काही आपलं विषय आहे त्या विषयाअंतर्गत जो आपला पहिला टॉपिक सुरू आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्या विषयातलं पहिला टॉपिक आपण अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण ऑनलाईन लेक्चरने शिक्षण घेतलेलं आहे, इथून पुढे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायचं आहे। आत्तापर्यंत आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, समजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर बिझनेस म्हणजे काय, बिझनेसची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे। पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन आपण बघितलेली आहे। मिनिमम 2% और मॅक्सिमम 50% आर रिक्वायर्ड टू द पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग ॲक्ट 2013-14। 2013च्या कायद्यानुसार आता काही व्याख्या बदललेली आहे। भागीदारी संस्था म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र आल्यानंतर एखादी भागीदारी संस्था तयार होत असते किंवा स्थापन होत असते 2013च्या कायद्यानुसार। म्हणजे कमीत कमी 2 जास्तीत जास्त 50 व्यक्ती पाहिजे असतात। त्यानंतर आपण फीचर्स बघितले, वैशिष्ट्य पाहिली, ते वैशिष्ट्ये आपण बघितलेले आहे, पार्टनरचे प्रकार आपण पाहिलेले आहे। आज आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भांडवल। कारण की कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल सर्वात महत्त्वाचं असतं। जसं मानवाच्या शरीरामध्ये आत्मा असणं गरजेचं आहे, आत्मा नसेल तर शरीर मृत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नसतं, तसं कोणत्याही व्यवसायामध्ये भांडवलाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मग भांडवल हे अनेक प्रकारचं असतं, भांडवल हे अनेक प्रकारचं असतं। त्यामध्ये 2 प्रकार आपल्याला अभ्यासायला दिलेले आहेत। पहिला आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड। फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय, फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे स्थिर भांडवल, स्थिर जे कधीही बदलत नाही, जे नेहमी कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं, ज्याला कुठल्याही प्रकारचा बदल अपेक्षित नाहीये, अशा भांडवलाला आपण स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल असं म्हणत असतो। आणि दुसरं भांडवल आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड। फ्लक्च्युएट होणं म्हणजे बदलणं, फ्लक्च्युएट होणं म्हणजे बदल होणं, म्हणजे त्याला म्हणतात बदलती भांडवल पद्धत। म्हणजे स्थिर भांडवली पद्धती आणि बदलती भांडवली पद्धती, इन इंग्लिश फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड। या 2 मेथडचे आपल्याला अकाउंटन्सीमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम बघायचे आहे। 2 कॅपिटल मेथड आहे, त्या दोन्हींचे पण आपल्याला प्रॉब्लेम शिकायचे आहेत, फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड। काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। फिक्स नावातच आहे, फिक्स म्हणजे कसं, स्थिर, म्हणजे याचं जे भांडवल आहे ते स्थिर असतं, कुठल्याही प्रकारचं बदलत नाही, ते कॉन्स्टंट आहे एका जागेवरती, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल अपेक्षित नाहीये। म्हणजे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं, ते कधीही बदलत नाही। आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये मात्र भांडवल हे सतत काय होत असतं, बदलत असतं, म्हणून त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड किंवा बदलती भांडवली पद्धती असं म्हणत असतात। मग हे भांडवल का बदलतं, हे भांडवल कसं बदलत असतं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल म्हणजे कॅपिटल। भांडवल म्हणजे काय, कॅपिटल ज्याला आपण म्हणत असतो। हे जे कॅपिटल आहे, हे जे भांडवल आहे, या भांडवलावरतीच आपल्याला काय करायचं असतो, व्यवसाय चालवायचा असतो। मग पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनर म्हणल्यानंतर भागीदार आले आणि भागीदाराचं भांडवल आपल्याला घ्यावं लागतं आणि त्या भांडवलाच्या जोरावरती आपल्याला हा व्यवसाय काय करायचा असतो, चालू करायचा असतो। मग भांडवल कुठं असतं, कॅपिटल कुठं असतं, तर कॅपिटल पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असतं। कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असतं। पार्टनरच्या नावानुसार आपण ते कॅपिटल काय करत असतो, लिहित असतो। 11वीला आपल्याला सोल ट्रेडरचे प्रॉब्लेम होते फायनल अकाउंटचे, त्यामुळे तिथं पार्टनर नव्हता, जो एकल व्यापारी होता, एकच व्यक्ती होता, म्हणून आपण त्याचंच लिहित होतो कॅपिटल। पण इथं मात्र आता 2 पार्टनर आहे, मग दोघांचे कॅपिटल आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला अंतराने जागा सोडून काय करायचं आहे, दाखवायचं आहे। मग पार्टनर ए असेल, बी असेल, राम असेल, श्याम असेल, सीता असेल, गीता असेल, म्हणजे जे कोणी असेल त्यांच्या नावाने बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपल्याला ते कॅपिटल काय करायचं असतं, दाखवायचं असतं। मग हे जे कॅपिटल आहे हे 2 प्रकारे आपल्याला दाखवता येतं, एक फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आणि दुसरं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये। दोन्ही मेथडमध्ये कॅपिटल हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडलाच असणार आहे,
फक्त काय आहे, भांडवली पद्धतीमध्ये फिक्स आणि फ्लक्च्युटिंग हे दोन शब्द महत्वाचे आहेत. जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलेलं कॅपिटल आहे ते फिक्स असणार आहे आणि ह्या मेथडमध्ये ते फ्लक्च्युएट होणार आहे. फ्लक्च्युएट होणं म्हणजे बदलणं आणि फिक्स असणं म्हणजे स्थिर असणं. आता का बदलतं आणि का स्थिर राहतं हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे फिक्स असतं, रिमेनिंग कॉन्स्टंट, शेवटपर्यंत ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे ट्रायल बॅलन्समध्ये जे दिलेलं आहे ते बदलून एकतर वाढतं किंवा कमी होत असतं. बदल दोन शब्दांमध्ये आहे, एक वाढणं किंवा कमी होणं, इन्क्रीज और डिक्रीज, म्हणजे रिड्यूस होत असतं किंवा इन्क्रीज होत असतं. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये भांडवल आपली जागा सोडतं म्हणजे ते बदलतं आणि फिक्स कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं, ते आपली जागा सोडत नाही. का बरं आता असं? दोन्ही भांडवल हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच घ्यायचे आहे. ते नेहमी वरतीच लिहायचे असतात. पार्टनरच्या नावानुसार आपल्याला ते लिहायचे आहे आणि लिहित असताना अंतराने लिहायचे आहे. वरती हेड टाकायचं कॅपिटल आकार, मग ए असेल तर ए, बी असेल तर बी, दोघांचं अंतराने लिहायचे. त्यांच्या खाली ऍडजस्टमेंटसाठी जागा सोडायची असतात. फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे कसं फिक्स असतं आणि कसं फ्लक्च्युएट होतं याचा विचार आपल्याला करायचा आहे, ते शिकायचं आहे आपल्याला. मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे फ्लक्च्युएट होत असतं म्हणजे बदलत असतं. कसं बदलतं? फॉर एक्झाम्पल, ए नावाचा पार्टनर आहे आणि ए नावाच्या पार्टनरचं कॅपिटल आहे 10,000, 10,000 रुपये कॅपिटल आहे. त्या ए नावाच्या पार्टनरने स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी जर काही गुड्स घेतले असेल तर त्याला आपण गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज असे ऍडजस्टमेंट असते. गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज जर अशी ऍडजस्टमेंट असेल तर ते पैसे विथड्रॉ केलेले पैसे आपण त्याच्या कॅपिटल मधून काय करत असतो, लेस करत असतो. फॉर एक्झाम्पल, त्या ए नावाच्या पार्टनरने 2,000 रुपयाचे गुड्स काय केले, विथड्रॉ केले, काढून घेतले स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी, म्हणून आपण 2,000 रुपये त्या ए नावाच्या पार्टनरकडून वसूल करणारे म्हणजे त्याच्या कॅपिटलमधून काय करणारे आपण ते रिड्यूस करणारे, कमी करणारे. मग आता त्याचं कॅपिटल राहिलं 8,000. त्यानंतर जो ए नावाचा पार्टनर आहे त्याने इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेतलं, 10% इंटरेस्ट घेतलं 10,000 वरती. मग 10,000 वरती 10% म्हणजे 1 शून्य कमी केला की बरोबर किती येतात, 1,000 येतात. ती इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही पण ऍडजस्टमेंट असते. ती ऍडजस्टमेंट कॅपिटल मध्ये आपण ऍड करत असतो. म्हणून 10,000 वरती 10% म्हणजे 1,000 रुपये आपण त्याला इंटरेस्ट दिलं कॅपिटल वरती, भांडवलावरती, ते आपण त्याच्या खात्यात ऍड केलं. कॅपिटल झालं त्याचं झालं 9,000. आणि त्यानंतर अशा अनेक ऍडजस्टमेंट त्या लेस होतात किंवा ऍड होत असतात. लेस झाल्याने कमी होतं, ऍड झाल्याने वाढत असतं, इन्क्रीज होत असतं, लेस झाल्याने रिड्यूस होत असतं. आणि शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याच्या वाटेला नेट प्रॉफिट येतो किंवा नेट लॉस येत असतो. आपण धरूया की त्याला नेट प्रॉफिट आला. फॉर एक्झाम्पल चालू आहे, त्याला नेट प्रॉफिट आला 5,000 रुपये त्याच्या वाटेला नेट प्रॉफिट आला. जर नेट प्रॉफिट आला असेल तर तो भागीदाराच्या खात्यामध्ये ऍड करायचा, म्हणजे पार्टनरच्या कॅपिटलमध्ये तो काय करायचा, ऍड करायचा. आणि जर नेट लॉस आला असेल तर तो नेट लॉस त्याच्याच कॅपिटलमधून काय करायचा, लेस करायचा. असं समजूया आपण. फॉर एक्झाम्पल की त्या ए नावाच्या पार्टनरला 5,000 रुपये प्रॉफिट मिळाला, तो नेट प्रॉफिट आपण 5,000 रुपये काय करायचा, ऍड केला. आता त्याचं कॅपिटल सांगा बरं, बाहेर किती जाईल, 9 आणि 5 14,000. त्याचं कॅपिटल झालं किती, 14,000. किती कॅपिटल झालं त्याचं आलं, 14,000 कॅपिटल झालं त्याचं आलं. मग आता जर कॅपिटल त्याचं आलं 14,000 रुपये झालेलं आहे तर त्याचं कॅपिटल किती होतं, सुरुवातीला फक्त 10,000 आणि आता किती झालं त्याचं आलं, 14,000 रुपये कॅपिटल झालेलं आहे. म्हणजे कॅपिटल 10,000 वरून किती झालं, 14,000 झालं. म्हणजे कॅपिटल वाढलेलं आहे. म्हणजे वाढलं म्हणजे काय झालं, जास्त झालं.
जास्त होणं किंवा कमी होणं यालाच काय म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, बदलती भांडवली पद्धती. म्हणजे का बदललं तर इथं आपण गुड्स टेकन, इथं आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इथं आपण नेट प्रॉफिट, ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या ऍडजस्टमेंट आपण कॅपिटलशी रिलेटेड होत्या आणि त्या कॅपिटलवरती केल्या. गुड्स टेकन बाय पार्टनर लेस केली, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड केलं आणि नेट प्रॉफिट जो होता तो पण आपण ऍड केला आणि त्याचं कॅपिटल बाहेर आलं किती 14,000 रुपये आलं, 14,000 आलं. म्हणजे 10,000 कॅपिटल होतं ते बदलून आता किती झालं 14,000 रुपये झालं. म्हणजे का बरं 14 झालं ते, का बरं 14 झालं तर त्याने गुड्स घेतले होते 2,000चे, ते आपण वजा केले, कॅपिटल शिल्लक राहिला 8,000. त्याला इंटरेस्ट मिळालं, व्याज मिळालं त्याच्या बॅलन्स वरती, त्याच्या कॅपिटल वरती 1,000 रुपये 10%नी 1,000 रुपये आपण ऍड केले, त्याचं कॅपिटल झालं 9,000 आणि त्याला नेट प्रॉफिट मिळाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून 5,000. असे 9 आणि 5 शेवटी किती झाले 14,000. म्हणजे 10,000 वरून त्याचं कॅपिटल किती झालं आता 14,000 झालं, 14,000 झालं. म्हणजे कॅपिटल काय झालं आपल्या भाषेमध्ये फ्लक्च्युएट झालं. फ्लक्च्युएट होणं म्हणजे बदलणं, फ्लक्च्युएट होणं म्हणजे बदलणं. म्हणजे कॅपिटल जो बदलला आता 10,000चं कॅपिटल किती झालं आता 14,000 रुपये झालं. म्हणजे कॅपिटल बदललं, यालाच म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि हे का बदललं तर कॅपिटलशी रिलेटेड ज्या ऍडजस्टमेंट होत्या या सगळ्या ऍडजस्टमेंट आहेत, या कॅपिटलशी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहेत. ह्या ज्या ऍडजस्टमेंट होत्या या आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडलाच केल्या, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडलाच केल्या आपण ह्या. आणि कॅपिटलमध्येच ऍड होत असेल तर ऍड, लेस होत असेल तर लेस केलं. म्हणून पार्टनरचं कॅपिटल काय झालं बदललं. म्हणून ह्या मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतात. दुसरी जी मेथड आहे ती फिक्स कॅपिटल मेथड आहे. म्हणजे पार्टनरचं जर कॅपिटल ए नावाचा पार्टनर आहे त्याचं जर कॅपिटल 10,000 असेल तर शेवटी सुद्धा त्याचं कॅपिटल बाहेर किती आलं पाहिजे 10,000च आलं पाहिजे. म्हणजे 10,000चं जे कॅपिटल आहे ते शेवटी पण 10,000च शिल्लक राहिलं पाहिजे. मग आता हे केव्हा होईल फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलशी रिलेटेड असणाऱ्या ऍडजस्टमेंट आपण कॅपिटल वरतीच केल्या. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण कॅपिटल लिहिलं आणि त्यामध्येच ऍड आणि त्यामध्येच लेस करत गेलो आपण ऍडजस्टमेंट तिथंच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. कॅपिटल लगेच बदललेलं कळलं आपल्याला 10 वरून 14 झालं. पण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल हे फिक्स असतं, नावाप्रमाणे कॉन्स्टंट असतं. 10,000 शेवटी 10,000 राहतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणून या मेथडला फिक्स कॅपिटल मेथड असं म्हणतात. मग आता हे कसं शक्य आहे तर ह्या मेथडमध्ये, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलशी रिलेटेड जे ऍडजस्टमेंट आहे त्या कॅपिटलवरती न करता आपलं एक सेपरेट अकाउंट तयार करावं लागतं. त्या अकाउंटचं नाव असतं पार्टनर्स करंट अकाउंट. कोणतं अकाउंट असतं ते पार्टनर्स करंट अकाउंट असतं. ते पार्टनरच्या नावाने तयार करायचं असतं. 2 पार्टनर असेल तर 2 कॉलमचं हे अकाउंट तयार करायचं असतं. डेबिट साईड असते, क्रेडिट साईड असते. पर्टिक्युलर ए बी आणि क्रेडिट साईडला पण पर्टिक्युलर ए आणि बी असतं. मग त्यांचं कॅपिटल आपल्याला ज्या भागात दिलेलं आहे त्या भागात आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिणार आहे आणि त्यांचा करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो आपल्याला. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असतो किंवा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असेल. तो जो बॅलन्स आहे ट्रायल बॅलन्स मधला तो जर डेबिटला असेल तर करंट अकाउंटचा तो डेबिटलाच लिहायचा आणि तो जर क्रेडिटला असेल तर करंट अकाउंटचा तो क्रेडिट साईडलाच लिहायचा. मेथड केव्हा ओळखायची जर ट्रायल बॅलन्स मध्ये करंट अकाउंट दिलेलं नसेल तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि ट्रायल बॅलन्स मध्ये करंट अकाउंट दिलेला असेल तर फिक्स कॅपिटल मेथड. आणि फिक्स कॅपिटल मेथड म्हणलं की आपल्याला चौथं अकाउंट तयार करावं लागतं. ते पार्टनर्स करंट अकाउंट असतं. त्याला डेबिट आणि क्रेडिट बाजू असते. पर्टिक्युलर जे कोणी 2 पार्टनर असेल त्यांच्या नावाचे 2 कॉलम, पुन्हा क्रेडिट साईडला पर्टिक्युलर जे कोणी 2 पार्टनर असेल त्यांच्या नावाचे 2 कॉलम आपल्याला करायचे असतात. मग आता आपलं कॅपिटल फिक्स ठेवायचंय. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण डायरेक्ट आउटरला लिहिणार आहे. हे जसं आपण इनरला लिहिणार आहे आणि ऍडलेस करत करत मग आउटरला लिहिणार आहे शेवटी, तसं हे कॅपिटल डायरेक्ट आउटरला लिहायचंय तुम्हाला. कारण की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये
कॅपिटलशी रिलेटेड होणाऱ्या ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण कॅपिटलवरतीच केल्या, म्हणून कॅपिटल रिड्यूस झालं, कमी झालं किंवा इन्क्रीज झालं, जास्त झालं असेल. पण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला कॅपिटलशी रिलेटेड ज्या ॲडजस्टमेंट ह्या त्या ॲडजस्टमेंट आपल्याला ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायच्या नाही. त्यासाठी आपण सेपरेट अकाउंट तयार केलेलं आहे. त्या अकाउंटचं नाव आहे पार्टनर्स करंट अकाउंट. आणि ते जे अकाउंट आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर तयार करायचं आहे. ते अकाउंट दोन बाजू डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर ए बी, पुन्हा क्रेडिट साईडला पर्टिक्युलर ए आणि बी. त्याचा जो बॅलन्स आहे तो ट्रायल बॅलन्समध्ये देणार आहे. तो करंट अकाउंट नावाने देतील किंवा ब्रॉड डाऊन बॅलन्स नावाने देतील. तो ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा, तो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर तो करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा. आता हे कसं लिहायचं? काही ॲडजस्टमेंट ॲड होतात आणि काही ॲडजस्टमेंट लेस होत असतात. मग सोपं आहे. ज्या ज्या ॲडजस्टमेंट कॅपिटलमध्ये ॲड होत असतात, ज्या ज्या ॲडजस्टमेंट कॅपिटलमध्ये ॲड होत असतात त्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायच्या, आणि ज्या ज्या ॲडजस्टमेंट कॅपिटलमधून लेस होत असतात त्या सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. आणि इथं आपल्याला डेबिट मायनस क्रेडिट किंवा क्रेडिट मायनस डेबिट करायचं आहे आपल्याला. आणि तो जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय करायचा? ट्रान्सफर करायचा. आणि मग तुमचं बॅलन्स शीट काय होत असतं? टॅली होत असतं वर्षाच्या शेवटी. म्हणून या दोन मेथडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दोन्ही मेथडचे प्रॉब्लेम आहे. पेपरला कोणती मेथड विचारतील हे सांगू शकत नाही. आपल्याला दोन्ही मेथडचे प्रॉब्लेम सोडवायचे. आपण मिक्स प्रॉब्लेम न घेता आपण सुरुवातीला सर्व जे प्रॉब्लेम आहे ते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे घेणार आहोत. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड याचे प्रॉब्लेम आपण शिकणार आहोत. बदलती भांडवली पद्धती हे प्रॉब्लेम आपण सुरुवातीला काय करणार आहे? शिकणार आहे. ज्या मेथडमध्ये कॅपिटल बदलणार आहे, म्हणजे बदल हा दोन शब्दांमध्ये आहे. बदल होणं म्हणजे कॅपिटल एकतर वाढ होणं किंवा कमी होणं. मग एकतर इन्क्रीज होत असतं किंवा रिड्यूस होत असतं, कमी होत असतं. मग आपल्याला ती मेथड शिकायची. म्हणजे ह्या मेथडमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे? तयार करायचं आहे. आणि ती व्यवस्थित आपण तयार करणार आहे. कॅपिटलशी रिलेटेड ज्या ॲडजस्टमेंट आहेत ॲड किंवा लेस होणाऱ्या त्या आपण कॅपिटलवरतीच करणार आहे. आणि म्हणून ह्या मेथडमध्ये भांडवल बदलणार आहे, म्हणून त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आपण म्हणणार आहोत. सुरुवातीला आपण तेच प्रॉब्लेम पाहणार आहे फ्लक्च्युएटिंगचे, आणि नंतर आपण फिक्स कॅपिटल मेथडच्या प्रॉब्लेमला काय करणार आहे? सुरुवात करणार आहे. आता सर्वांनी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तो सबस्क्राईब करायचा आहे. सुरुवातीला सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबून सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. आणि त्याचबरोबर जे ई पुस्तक आहे आपल्याकडं वेबसाईटला, त्या ई पुस्तकातून ह्या मेथड ऑफ कॅपिटल त्याच्यामध्ये या दोन मेथड आहे, त्यामध्ये फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नाव टाकून त्याच्याबद्दलची माहिती काय करा? लिहून घ्या. आपण ती मेथड सुरुवातीला काय करणार आहोत? शिकणार आहोत. व्यवस्थित सर्वांनी ऐकायचं आहे व्हिडिओ, ऐकून व्यवस्थित लिहायचं आहे. फक्त कोणती मेथड लिहायची तुम्हाला? दोन्ही नावं टाकताना मेथड्स ऑफ कॅपिटल, फिक्स कॅपिटल मेथड स्थिर भांडवल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड बदलते भांडवल, हे दोन्ही नावं लिहायचे आहे. पण शिकताना आपल्याला पहिली मेथड कोणती शिकायची आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग हे नाव लिहायचं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, आणि पुस्तक जे आहे ई पुस्तक त्यामधून फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडची माहिती लिहायची. आणि हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल वहीमध्ये काय करा? लिहून घ्या. मग आपण पुढच्या गुरुवारी फॉर्मॅटला काय करणार आहे? सुरुवात करणार आहे. एक एक अकाउंट आपण पाहणार आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट कसं असतं, त्याचं फॉर्मॅट काय आहे, कोणकोणते अकाउंट आहे. 11वीला झालेलं आहे, पण आता थोडेसे बदल होतील आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत? प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. व्यवस्थित वहीमध्ये लिहून फोटो अपलोड करा. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या तुमची पण आणि घरच्यांची पण.